राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरूच असून पुढील 2 दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात गारपीट होईल असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। दरम्यान विदर्भात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस चांगलीच हजेरी लावणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। दरम्यान पुण्यात थंडी आता पूर्ण गायब झाली असून किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ होत आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सातारा, छत्रपती संभाजीनगर, नगर, बीड भागात येत्या शनिवारपर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। राज्यात गेल्या 5 दिवसांपासून कोकण वगळता सर्वच भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावलेली आहे। विदर्भात मात्र अवकाळी पावसासह काही भागात गारपीट होत आहे। मात्र गेल्या 2 दिवसांपासून मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भातील काही भागात सलग गारपीट होत आहे। या गारपिटीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। शिवाय नाशिक भागातील द्राक्ष पिकास प्रचंड तडाखा बसलाय। गेल्या 24 तासात मराठवाड्यातील बहुतांश भागात गारपीट झालेली आहे।